आत्ताच्या घडीची एक सर्वात मोठी बातमी समोर येते। अहमदाबाद येथील मेघानी या ठिकाणी एअर इंडियाचं प्रवासी विमान जे आहे ते कोसळलेलं आहे। नेमकी ही दुर्घटना कशी झाली या संदर्भातील जी अधिकृत माहिती आहे ती समोर आलेली नाहीये, परंतु हे प्रवासी विमान कोसळल्यानंतर हे प्रवासी विमान जिथे कोसळले तो रहिवासी इलाका आहे आणि तो रहिवासी भाग असल्यामुळे मोठी जीवितहानी होण्याचा धोका जो आहे तो आता संभवू शकतो, अशा प्रकारच्या बातम्या समोर येत आहेत। या विमानातून जवळपास 242 प्रवासी प्रवास करत होते। इतकंच नाही तर गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी देखील या विमानात असल्याची माहिती आता समोर आलेली आहे। त्यामुळे नेमकी किती प्रमाणात जीवितहानी झालेली आहे, प्रवाशांना कोणतं नुकसान झालेलं आहे, त्यांच्या जी बचाव कार्य आहे ते युद्धपातळीवर सध्या तरी सुरू करण्यात आलेलं आहे। परंतु हे विमान जे आहे ते लंडनला रवाना झालेलं होतं। एअर इंडियाच्या विमानानं उड्डाण भरल्यानंतर केवळ 10 मिनिटातच ते कोसळलेलं आहे। नेमकं हे विमान का कोसळलं या संदर्भातील माहिती जी आहे ती समोर आलेली नाहीये, परंतु ज्या काही गोष्टी समोर येत आहेत, जी माहिती समोर येते त्यानुसार टेक ऑफ केल्यानंतर अवघ्या 10 मिनिटातच एअर इंडियाचं हे विमान जे आहे ते अहमदाबाद मधील मेघानी या ठिकाणी रहिवाशी ठिकाणी हे कोसळलं। त्यामुळे अनेक इमारती देखील ज्या आहेत त्या जमीनदोस्त झाल्याचं सांगितलं जातंय। तसंच या विमानातून 242 प्रवासी प्रवास करत होते आणि त्यामुळे जीवितहानी किती प्रमाणात झालेली आहे या संदर्भातील माहिती समोर आलेली नाहीये, परंतु ज्या एअर अँब्युलन्स आहेत त्या घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत। युद्ध पातळीवर सर्व बचाव कार्य जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे, परंतु जे काही व्हिडिओ समोर येत आहेत त्या व्हिडिओनुसार जे धुराचे लोट आहेत ते मोठ्या प्रमाणात आहेत। ज्या ठिकाणून हे व्हिडिओ समोर आलेले आहेत त्यामध्ये विमान कोसळल्याचं दिसतंय, परंतु मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये धूर आहे। त्यामुळे दुर्घटना किती मोठी आहे याचा अंदाज आता सध्या तरी लावला जात नाहीये, परंतु जी काही दुर्घटना घडलेली आहे यामध्ये जीवितहानी मोठ्या प्रमाणावर होऊ शकते अशी शक्यता वर्तवली जाते। सध्या तरी बचाव कार्य जे आहे ते युद्ध पातळीवर सुरू करण्यात आलेलं आहे। ज्या पद्धतीचं म्हणजे लंडनला जे विमान जात होतं ते टेक ऑफ करताना काहीतरी तांत्रिक बिघाड या विमानात झाला असावा अशी प्राथमिक माहिती समोर येते। जी अद्याप अधिकृत माहिती आहे ती कोणत्याही प्रकारे समोर आलेली नाहीये। आजूबाजूचे जे रहिवासी आहेत ते या संपूर्ण प्रवाशांना वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसतायत। संपूर्ण काम जे आहे बचाव कार्याचं ते युद्ध पातळीवर केलं जातंय। सध्या तरी जी माहिती समोर आलेली आहे त्यानुसार AI-171 हे जे एअर इंडियाचं विमान आहे हे लंडनसाठी टेक ऑफ करत होतं। टेक ऑफ केल्यानंतर अवघ्या 10 मिनिटातच कोणता तरी तांत्रिक बिघाड झाल्याचं सांगितलं जाते आणि त्यामुळेच हे विमान कोसळलं असल्याची शक्यता सध्या तरी वर्तवली जाते। आणि ही जे विमान आहे हे अहमदाबाद मधील मेघानी या ठिकाणी रहिवाशी इलाक्यावर पडल्यामुळे इमारती सुद्धा जमीनदोस्त झाल्याचं सांगितलं जाते। याच सगळ्या गोष्टींमध्ये म्हणजे हे जो एवढा मोठा अपघात झालेला आहे यामध्ये 242 प्रवासी असल्यामुळे मोठा अपघात जो आहे म्हणजे या संपूर्ण प्रकरणामध्ये हा अपघातामध्ये मोठी जीवितहानी जी आहे ती होणार असल्याची शक्यता सध्या तरी वर्तवली जाते। नेमके किती मृत्यूंचा आकडा जो आहे तो समोर आलेला नाहीये। तसंच जो हा अपघात झालाय तो का झाला, कोणत्या कारणांमुळे झाला याची अधिकृत माहिती सध्या तरी समोर आलेली नाहीये, परंतु AI-171 या विमानाने प्रवास करणाऱ्या जे प्रवासी होते त्यांचे जे 242 प्रवासी आहेत त्या विमानाचा जो आहे तो अपघात इथे घडल्याचं पाहायला मिळतंय। या संदर्भातील प्रत्येक अपडेट आम्ही क्षणोक्षणी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत आणि त्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला नक्की सबस्क्राईब करा। या संदर्भातलं लाईव्ह देखील पाहायला विसरू नका।